बाहेर किती ऊन आहे मंडळी. राधे राधे मंडळी, कशा आहात तुम्ही? मी आहे प्रज्ञा आणि मी एक बिझनेस ॲनालिस्ट आहे आणि मी IT मध्ये जॉब करते. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली मस्तपैकी चिया सीड्स आणि ते काय म्हणतात त्याला, गोंद, ते मी टाकलं होतं पाण्यामध्ये. तर ते पाणी पिलं कारण कालपासून मला खूप जास्त पायातून हीट निघते. आणि हे बघा, सकाळ सकाळी बघितल्यावर मला काय दिसलं. तर ही अशी जाऊन तिथं चढली होती खिडकीमध्ये. मला तर खूप भीती वाटली माहिती आहे का, खाली पडेल की काय. त्याच्यानंतर मी आज निगडीला गेले होते कारण मला कामं होती थोडीशी. त्याच्यामुळे ती कामं केली आणि घरी आले, मस्तपैकी एक्सरसाइज केली आणि माझ्यासाठी मस्त डोसा बनवला मी. ते केल्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर फ्रेश झाले, अंघोळ केली आणि आज जेवण झाल्यानंतर मी हे, जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, मी काढा प्यायला सुरुवात केलेली आणि थोडाफार फरक पडायला दिसतो आहे. म्हणजे एकदम जास्त नाही, पण थोडा फरक मला दिसतो आहे. प्लीज माझ्या डान्सला इग्नोर करा, मला अशी सवयच आहे डान्स करायची. आणि त्याच्यानंतर आज मला थोडंसं काम होतं, एडिटिंग करायचं वगैरे, परत जॉब हंटिंग, मी कारण जॉब पण शोधते आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की नोकरीचं प्रीमियर यूज करावं, पण काही समजत नाही काय करावं की नाही. कोणी जर यूज करत असेल तर सांगा मंडळी कमेंट करून, काय त्याचा फरक पडतो की नाही. आणि त्याच्यानंतर मग मी टेस्ट केलं तर मला आजकाल याची टेस्ट आवडायला लागली कारण याला काहीच टेस्ट नाही आहे, कडू तर अजिबात नाही आहे. त्याच्यानंतर मी आराम केला आणि आराम केल्यानंतर मग मी मस्तपैकी माझ्यासाठी चहा ठेवला होता. पण मी हा चहा, थोडीशी साखर टाकली होती, पण जो मी चहा पित होते अजिबात काहीच साखर नव्हती त्याच्यामध्ये. ते झाल्यानंतर मी या दोघांना खायला दिलेले. आणि नंतर मी बघितलं तर टोटूच्या डोळ्यामध्ये एवढी घाण होती. म्हणलं कसं, माझीच चुकी झाली, माझंच लक्ष नव्हतं तिच्यावर. मग ते तिला साफ केलं, परत तिचं नाक साफ केलं सगळं, म्हणजे डोळे वगैरे क्लीन केले, तिचे हेअर्स काढले. नाही तर मग तिचे हेअर्स जर ब्रश केले नाही तर अख्ख्या घरामध्ये हेअर्स होऊन जातात. आणि त्याच्यामध्ये ती एवढी गुरकत होती ना माझ्याकडं. पांढरीचा आणि टुटूचा हाच फरक आहे. पांढरी मला खूप जास्त माझ्या अंगावर येते कारण शेवटी ती इंडियन आहे, खूप जास्त ॲक्टिव्ह असते. टुटू एवढी ॲक्टिव्ह नाही आहे, पण मी तिला खूप समजून सांगत होते बघा कसं. आणि ती माझ्याकडे पण ती ऐकतच नव्हती, ती काहीच ऐकत नाही. ती फक्त, तिला लागतो बाबू बाबू, एवढा लाडाचा आहे ना तिचा. म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की टोटून माझी सौतनच आहे. मी त्याच्यानंतर मग जेवण करायला घेतलं, जेवण केलं आणि त्याच्यानंतर एडिटिंग केलं परत. असा होता आजचा दिवस मंडळी. भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये.